मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। या महिन्याच्या 21 तारखेला देशासाठी एक अत्यंत दुःखद बातमी मिळाली। कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे डॉक्टर श्री श्री शिवकुमार स्वामीजी आपल्यातून निघून गेले। शिवकुमार स्वामीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलं। भगवान बसवेश्वर यांनी आपल्याला शिकवलंय, काय कवे कैलास म्हणजे कठोर परिश्रम करत आपल्या जबाबदारीचं पालन करत राहणं, म्हणजे भगवान शिवजींचं निवासस्थान कैलाशधाम मध्ये राहण्यासारखं आहे। शिवकुमार स्वामीजी यांचं तत्वज्ञान याच तत्वज्ञानाचे समर्थक होते आणि त्यांनी आपल्या 111 वर्षांच्या आयुष्यकालात हजारो लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य केलं। त्यांची ख्याती असे विद्वान म्हणून होती ज्यांचं इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड भाषांवर अद्भुत प्रभुत्व होतं। ते एक समाज सुधारक होते। त्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांना भोजन, आसरा, शिक्षण आणि आध्यात्मिक ज्ञान मिळेल यासाठी वाहिलं होतं। शेतकऱ्यांचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं याला स्वामीजींनी आयुष्यात प्राधान्य दिलं होतं। सिद्धगंगा मठ नियमितपणे पशुधन आणि कृषी मेळाव्यांचं आयोजन करत असे। मला अनेक वेळा परमपूज्य स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य लाभलंय। 2007 मध्ये श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभासाठी आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम तुमकुरला गेले होते। कलाम साहेबांनी यावेळी पूज्य स्वामीजींसाठी एक कविता ऐकवली होती। त्यांनी म्हटलं होतं, ओ माय फेलो सिटीजन्स, इन गिविंग यू रिसीव हॅपीनेस, इन बॉडी अँड सोल यू हॅव एव्हरीथिंग टू गिव्ह। इफ यू हॅव नॉलेज, share it. If you have resources, share them with the needy. Use your mind and heart to remove the pain of the suffering and cheer the sad hearts. In giving, you receive happiness. Almighty will bless all your actions. डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांचं जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते। पुन्हा एकदा मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धा सुमन अर्पण करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं आणि त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि कालच आपण शानदाररित्या प्रजासत्ताक दिन साजराही केला। परंतु आज मी एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो। आपल्या देशात एक खूपच महत्त्वपूर्ण संस्था आहे जो आपल्या लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे आणि आपल्या प्रजासत्ताकाहून जुनी आहे। मी भारतीय निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय। 25 जानेवारी निवडणूक आयोगाचा स्थापना दिन होता, जो राष्ट्रीय मतदार दिन, नॅशनल वोटर्स डे म्हणून साजरा केला जातो। 25 जनवरी को चुनाव आयोग का स्थापना दिवस भारतात ज्या विशाल स्तरावर निवडणुकींचं आयोजन केलं जातं ते पाहून जगातील लोकांना आश्चर्य वाटतं आणि आपला निवडणूक आयोग ज्या कुशलतेनं त्यांचं व्यवस्थापन करतो ते पाहून प्रत्येक देशवासियाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे। आपल्या देशात भारताचा प्रत्येक नागरिक जो एक नोंदणीकृत मतदार आहे, रजिस्टर्ड मतदार आहे, त्याला मतदान करण्याची संधी मिळेल याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसूर सोडत नाही। जब हम सुनते हैं कि हिमाचल प्रदेशमध्ये सागरी तळापासून 15,000 फूट उंचीवरील भागात सुद्धा मतदान केंद्र सुरू केलं जातं, हे आपण ऐकतो, तर अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या अत्यंत दूरवरच्या बेटांवरही मतदानाची व्यवस्था केली जाते। आणि आपण गुजरात संदर्भात हे ऐकलंच असेल की गीरच्या जंगलात एका अत्यंत दूरवरच्या भागात एक मतदान केंद्र आहे जे फक्त एका मतदारासाठी आहे। कल्पना करा, फक्त एका मतदारासाठी।
जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. त्या एका मतदाराला लक्षात ठेवून त्याला आपल्या मताधिकाराचा उपयोग करण्याची संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं पथक दूरवरच्या भागात जातं आणि मतदानाची व्यवस्था करतं. हेच तर आमच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे. मी आपली लोकशाही मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाची प्रशंसा करतो. मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक होईल याची खात्री करणाऱ्या सर्व राज्यांचे निवडणूक आयोग, सर्व सुरक्षा दलं, इतर कर्मचाऱ्यांचंही मला कौतुक वाटतं. यावर्षी आपल्या देशात लोकसभा निवडणुका होतील आणि 21व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी ही पहिलीच संधी असेल की ते मतदान करतील. त्यांच्यासाठी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे. आता ते देशाच्या निर्णय प्रक्रियेतील एक भागीदार बनण्यास निघाले आहेत. स्वतःच्या स्वप्नांना देशाच्या स्वप्नांशी जोडण्याची वेळ आली आहे. मी युवा पिढीला आग्रहाने सांगेन की जर ते मतदान करण्यास पात्र असतील तर त्यांनी मतदार म्हणून नोंदणी अवश्य करावी. आपल्यातल्या प्रत्येकाला याची जाणीव व्हायला हवी की देशात मतदार होणं, मताधिकार प्राप्त करणं हे आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण यशातील एक महत्त्वपूर्ण थांबा आहे. त्याचबरोबर मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे ही भावना आपल्यात रुजली पाहिजे. आयुष्यात कधी कोणत्या कारण परत्वे मतदान करू शकला नाहीत तर खूप वेदना झाल्या पाहिजेत. कधी देशात कुठे चुकीचं होताना पाहिलं तरी दुःख झालं पाहिजे की हो, मी त्या दिवशी मतदान केलं नव्हतं, त्या दिवशी मी मतदान करायला गेलो नव्हतो, त्याचाच परिणाम आज माझ्या देशाला भोगावा लागतोय. आपल्याला या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. ही आमची वृत्ती, आमची प्रवृत्ती बनली पाहिजे. हे आमचे संस्कार असले पाहिजे. मी देशातल्या नामवंत व्यक्तींना आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून मतदार नोंदणी व्हावी किंवा लोकांनी मतदान करावं यासाठी मोहीम चालवून लोकांना जागरूक करावं. मोठ्या प्रमाणात युवा मतदार म्हणून नोंदणीकृत होतील आणि आपल्या सहभागातून आपली लोकशाहीला आणखीन मजबूत बनवतील अशी मला आशा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या या महान भूमीनं अनेक महापुरुषांना जन्म दिला आणि त्या महापुरुषांनी मानवतेसाठी काही अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केलं आहे. आमचा देश बहुरत्न वसुंधरा आहे. अशाच महापुरुषांपैकी एक होते नेताजी सुभाषचंद्र बोस. 23 जानेवारीला पूर्ण देशानं एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांची जयंती साजरी केली. नेताजींच्या जयंतीच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या वीरांना समर्पित संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आपल्याला माहिती आहे की लाल किल्ल्यात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक खोल्या, इमारती बंद होत्या. लाल किल्ल्यातल्या बंद खोल्यांचं रूपांतर आता अत्यंत सुंदर संग्रहालयात केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी यांना समर्पित संग्रहालय, याद ए जलियां आणि 1857 1857 इंडियाज फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्सला समर्पित संग्रहालय आणि हा संपूर्ण परिसर क्रांती मंदिर म्हणून देशाला समर्पित केला आहे. या संग्रहालयातला प्रत्येक विटेमध्ये आमच्या गौरवशाली इतिहासाचा सुगंध आहे. पूरे परिसर को क्रांति मंदिर के रूप में देश को समर्पित किया गया है. या संग्रहालयात ठाई ठाई आमच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या वीरांच्या कहाण्या सांगणाऱ्या गोष्टी आम्हाला इतिहासात डोकावून पाहण्यास प्रेरित करतात. याच ठिकाणी भारत मातेचे वीर सुपुत्र कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरुबख्श सिंग धिल्लन आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर ब्रिटिश राजवटीनं खटला चालवला होता.
जब मैं लाल किले में क्रांति जेव्हा मी लाल किल्ल्यातल्या क्रांती मंदिरात नेताजींशी जोडलेल्या आठवणींचं दर्शन घेत होतो, जी के परिवार के तेव्हा नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मला एक खूपच खास नेताजी कॅप उसी टोपी भेट दिली. करते थे। नेताजी ती टोपी परिधान करत असत. संग्रहालय में ही मी उस टोपी ती टोपी संग्रहालयातच ठेवायला दिली, वहाँ आने वाले लोग ज्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांनी ती टोपी पाहावी आणि तिच्यापासून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. दरअसल वास्तविक नायकों के आपल्या नायकाचं शौर्य आणि देशभक्ती नव्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या रूपात सतत पोहोचवण्याची गरज असते. पहले ही महिन्याभरापूर्वी मी 30 डिसेंबरला अंदमान आणि निकोबार बेटांवर गेलो होतो. एका कार्यक्रमात अगदी त्याच ठिकाणी तिरंगा फडकवला गेला जिथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 75 वर्षांपूर्वी तिरंगा फडकवला होता. याचप्रमाणे 2018च्या ऑक्टोबरमध्ये लाल किल्ल्यात जेव्हा तिरंगा फडकवला गेला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण इथं तर 15 ऑगस्टची परंपरा आहे. पण हे निमित्त आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं होतं. और कुशल संगठन करता सुभाष बाबू यांचं वीर जवान आणि कुशल संघटक म्हणून नेहमी स्मरण केलं जाईल. भूमिका निभाई। एक असा वीर जवान चलो ज्यानं स्वातंत्र्याच्या संग्रामात प्रमुख भूमिका बजावली. दिल्ली चलो, नारों से तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, अशा अनेक तेजस्वी घोषणा देऊन नेताजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवलं. मुझे इस बात की अनेक वर्षांपासून नेताजींशी संबंधित फायली सर्वांसमोर आणाव्यात अशी मागणी होत होती जब नेताजी का आणि मला याचा आनंद आहे की हे काम आम्ही करू शकलो. मला नेताजींचं सारं कुटुंब पंतप्रधान निवासात आले होते, तो दिवस आठवतो. उसको आम्ही सर्वांनी मिळून नेताजींशी संबंधित अनेक बाबींवर गप्पा गोष्टी केल्या नायकों से आणि नेताजी सुभाष बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताच्या महान नायकांशी संबंधित अनेक स्थळांचा दिल्लीत विकास करण्याचे प्रयत्न झाले, याचा मला आनंद आहे. मग ते बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 26 अलीपूर रोड असो की सरदार पटेल संग्रहालय असो किंवा क्रांती मंदिर असो, आपण जर दिल्लीला आलात तर ही स्थळे जरूर पहा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत चर्चा करत आहोत आणि तेही मन की बात, तर मी आपल्याला नेताजींच्या जीवनाशी संबंधित एक महत्त्वाचा किस्सा सांगू इच्छितो. मी नेहमीच रेडिओ लोकांशी जोडण्याचं एक महत्त्वपूर्ण माध्यम मानलं आहे. त्याचप्रमाणे नेताजींचं देखील रेडिओशी अत्यंत निकटचं नातं होतं आणि त्यांनीही देशवासियांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ हेच माध्यम निवडलं होतं. आजाद हिंद 1942 मध्ये सुभाष बाबूंनी आझाद हिंद रेडिओ सुरू केला आणि रेडिओच्या माध्यमातून आझाद हिंद फौजेतले सैनिक आणि लोकांशी संवाद साधत असत. सुभाष बाबू यांची रेडिओवर संभाषण सुरू करण्याची एक वेगळीच शैली होती. ते संभाषण सुरू करताना सर्वात आधी असं म्हणत, दिस इज सुभाष चंद्र बोस स्पीकिंग टू यू ओव्हर द आझाद हिंद रेडिओ. इतना सुनते आणि इतकं ऐकताच श्रोत्यांमध्ये जणू एक नवा जोश, एक नवीन ऊर्जेचा संचार होत असे. मुझे बताया गया मला असं सांगण्यात आलं की हे रेडिओ स्टेशन आठवड्याच्या बातम्या प्रसारित करत असे, ज्या इंग्रजी, हिंदी, तामिळ, बंगला, मराठी, पंजाबी, पश्तू आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये दिल्या जात. रेडियो स्टेशन के संचालन में हे रेडिओ स्टेशन चालवण्यात गुजरातमधले रहिवासी M.R. व्यास यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आझाद हिंद रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांच्या कार्यक्रमांपासून आमच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढवय्यांना खूप मोठी शक्ती मिळाली. मंदिर में एक दृश्य कला याच क्रांती मंदिरात एक चित्रकला संग्रहालय उभं करण्यात आलं आहे. और संस्कृति भारतीय कला आणि संस्कृती अत्यंत आकर्षक पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न इथे झाला. संग्रहालयात 4 ऐतिहासिक प्रदर्शनं आहेत आणि तिथं अनेक शतकं जुनी 450हून अधिक पेंटिंग्स आणि कलाकृती आहेत. संग्रहालयात अमृता शेरगिल, राजा रवी वर्मा, अवनींद्रनाथ टागोर, गगनेंद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, जेमिनी राय, सैलोज मुखर्जी यांच्यासारख्या महान कलाकारांच्या उत्तम कलाकृतींचं सुरेख प्रदर्शन भरवलं आहे. आणि मी आपल्याला सर्वांना विशेष आग्रह करेन की आपण
तिथं जाऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं कार्य जरूर पहा. गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर जी के कार्यों को अवश्य देखें. अब आप सोच रहे होंगे आता आपण विचार करत असाल की इथं कलेची चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला गुरुदेव टागोर यांच्या उत्तम कलाकृती पाहण्याविषयी सांगतोय. गुरुदेव रवींद्रनाथ आतापर्यंत आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना एक लेखक आणि संगीतकार म्हणून ओळखत असाल, मैं बताना चाहता परंतु मी हे सांगू इच्छितो की गुरुदेव एक चित्रकारही होते. अनेक विषयांवर त्यांनी पेंटिंग्स बनवली आहेत. उन्होंने पशु त्यांनी पशु आणि पक्ष्यांची चित्रही काढली आहेत. त्यांनी अनेक सुंदर निसर्ग चित्रही काढली आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी अनेक मानवी पात्रांना कलेच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटण्याचं काम केलं आहे. खास बात ये है आणि खास गोष्ट अशी आहे की त्यांनी आपल्या बहुतेक चित्रांना काही नाव दिलं नाही. कि उनकी त्यांचा असा विश्वास होता की त्यांची पेंटिंग्स पाहणारा स्वतःच त्या पेंटिंगचा अर्थ समजून घेईल. पेंटिंग्स मधून त्यांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून जाणून घेईल. अमेरिका में भी प्रदर्शन त्यांच्या पेंटिंगचं प्रदर्शन युरोपीय देशात, रशियात आणि अमेरिकेतही भरवण्यात आलं आहे. आपण क्रांती मंदिरात त्यांचं पेंटिंग पाहायला जरूर जाल अशी मला आशा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत संतांची भूमी आहे. आमच्या संतांनी आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून सद्भाव, समानता आणि सामाजिक सबलीकरणाचा संदेश दिला आहे. ऐसे ही एक संत थे, असेच एक संत होते, संत रविदास. फरवरी को रविदास 19 फेब्रुवारीला रविदास जयंती आहे. के दोहे. संत रविदासजी यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. रविदास जी संत रविदासजी थोड्या ओळीतूनच मोठ्यातला मोठा संदेश देत असत. उन्होंने कहा था, त्यांनी म्हटलं होतं, जाति जाति में जाति जाति में जाति है, जो जो केतन के पात, रैदास मनुष्य न जुड़ सके, जब तक जाती ना जात. न जात. ज्या प्रकारे केळ्याचं खोड सोललं तर पानाच्या खाली पान, नंतर पुन्हा पानाच्या खाली पान आणि शेवटी काहीच निघत नाही, परंतु पूर्ण झाड संपुष्टात येतं. लेकिन अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला विविध जातीत वाटलं गेलंय आणि मनुष्य राहिलाच नाही. ते म्हणत असत की जर वास्तवात ईश्वर प्रत्येक माणसात असतो तर त्याला जाती, पंथ आणि अन्य सामाजिक आधारावर वाटणं योग्य नाही. इंसान में होते हैं. गुरु रविदासजी यांचा जन्म वाराणसीच्या पवित्र भूमीत झाला होता. संत रविदासजी यांनी आपल्या संदेशांच्या द्वारे सर्व आयुष्यभर श्रम आणि श्रमिकांचं महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इथं हे सांगणं चुकीचं होणार नाही की त्यांनी जगाला श्रमाच्या प्रतिष्ठेचा खरा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणत असत, मन चंगा तो कठोती में गंगा. याचा अर्थ आपलं मन आणि हृदय पवित्र असेल तर साक्षात ईश्वर आपल्या हृदयात वास करत असतो. हृदय पवित्र है. संत रविदासजी यांच्या संदेशांनी प्रत्येक स्तरातल्या, प्रत्येक वर्गातल्या लोकांना प्रभावित केलं आहे. मग त्यात चित्तोडचे महाराजा आणि राणी असो की मीराबाई असो, महाराजा सर्व त्यांचे अनुयायी होते. फिर मीराबाई हो, मी पुन्हा एकदा संत रविदासजी यांना फिर एक बार वंदन करतो. संत रविदास जी को नमन करता हूं. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, किरण सीदर यांनी माय गोवर लिहिलंय की मी भारताचा अंतराळ कार्यक्रम आणि त्याच्या भविष्याशी संबंधित पैलूंवर प्रकाश टाकावा. वो मुझसे मी विद्यार्थ्यांना अंतराळ कार्यक्रमात रस घेऊन आणि काही वेगळा विचार करून आकाशापेक्षाही पुढे जाण्याचा विचार करण्याचा आग्रह करावा अशीच इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. किरणजी, मी आपले हे विचार आणि विशेषतः आपल्या मुलांसाठी दिलेल्या या संदेशाची प्रशंसा करतो. सराहना करता. कुछ दिन काही दिवसांपूर्वी मी अहमदाबादमध्ये गेलो होतो, जेव्हा मला डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य प्राप्त झालं. विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराभाई यांचं भारताच्या अंतराळ कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. स्पेस प्रोग्राम आमच्या अंतराळ कार्यक्रमात देशातल्या असंख्य युवा वैज्ञानिकांचं योगदान आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले सॅटेलाइट्स आणि साऊंडिंग रॉकेट्स अंतराळात पोहोचत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. 24 जनवरी को हमारे या 24 जानेवारीला आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं कलाम सेट लॉन्च केलं आहे. ओदिशामध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले साऊंडिंग रॉकेट्सनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत जितक्या अंतराळ मोहिमा झाल्या आहेत, जवळपास तितक्याच अंतराळ मोहिमांची सुरुवात
गेल्या 4 वर्षात झाली आहे. आम्ही एकाच अंतराळ यानातून 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रमही केला आहे. आम्ही लवकरच चांद्रयान-2 या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर भारताची उपस्थिती दाखवणार आहोत. आमचा देश अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी उत्तम तऱ्हेने करत आहे. चक्रीवादळ असो की रेल्वे आणि रस्ते सुरक्षा, या सर्वांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाची चांगली मदत होत आहे. आमच्या मच्छीमार बांधवांना नेविक डिव्हाइस देण्यात आले आहेत, जे त्यांच्या सुरक्षेसह आर्थिक उन्नतीसाठी सहाय्यक आहेत. आम्ही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर सरकारी सेवांचं वितरण आणि उत्तरदायित्व अधिक चांगलं करण्यासाठी करत आहोत. हाऊसिंग फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी घरं, या योजनेत जवळपास 23 राज्यांमध्ये सुमारे 40 लाख घरांना जिओ टॅग करण्यात आलं आहे. याचबरोबर मनरेगाच्या अंतर्गत जवळपास 3.5 कोटी मालमत्तांनाही जिओ टॅग केलं गेलं आहे. आमचे सॅटेलाइट्स आज देशाच्या वाढत्या शक्तीचं प्रतीक बनले आहेत. जगातील अनेक देशांशी आमचे उत्कृष्ट संबंध होण्यात त्यांचं योगदान मोठं आहे. दक्षिण आशियाई सॅटेलाइट्स तर एक अद्वितीय पुढाकार राहिला आहे, ज्यामुळे आमच्या शेजारी मित्र राष्ट्रांनाही विकासाची भेट दिली आहे. आपल्या असीम स्पर्धात्मक लॉन्च सेवेच्या माध्यमातून भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे, तर विकसित देशांचे सॅटेलाइट्सही लॉन्च करतोय. मुलांसाठी आकाश आणि तारे नेहमीच मोठं आकर्षण असतात. आमचा अंतराळ कार्यक्रम मुलांनी वेगळा विचार करून आत्तापर्यंत ज्या मर्यादांच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं, त्यांच्याही पुढे जाण्याची संधी देतो. आमच्या मुलांना तारे न्याहाळत राहण्याबरोबरच नवीन नवीन ताऱ्यांचा शोध लावण्यासाठी प्रेरित करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नेहमीच सांगतो की जो खेळेल तो खुलेल. आणि यंदा खेलो इंडियामध्ये खूप सारे तरुण आणि युवा खेळाडू खुलून समोर आले आहेत. जानेवारी महिन्यात पुण्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमध्ये सुमारे 6,000 खेळाडूंनी भाग घेतला. जेव्हा आमच्या स्पोर्ट्सची स्थानिक परिस्थिती मजबूत होईल, म्हणजे जेव्हा आमचा पाया मजबूत होईल, तेव्हाच आमचे युवा खेळाडू देश आणि जगात आपल्या क्षमतांचं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल, तेव्हाच तो जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल. यावेळी खेलो इंडियामध्ये प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन जबरदस्त प्रेरणा देणारं आहे. मुष्टियुद्धात युवक खेळाडू आकाश गोरखा यानं रजत पदक जिंकलं. मी वाचलं की आकाशचे वडील रमेशजी पुण्यात एका संकुलात चौकीदाराचं काम करतात. ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात. महाराष्ट्राची 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कप्तान सोनाली हेल्वी साताऱ्याची राहणारी आहे. खूप लहानपणी तिचे वडील गेले आणि तिचा भाऊ आणि तिच्या आईनं सोनालीच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं. नेहमीच असं पाहण्यात येतं की कबड्डी सारख्या खेळांमध्ये मुलीला इतकं प्रोत्साहन मिळत नाही. असं असूनही सोनालीनं कबड्डीची निवड केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केलं. असनसोलच्या 10 वर्षाचा अभिनव शॉ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा सुवर्ण पदक विजेता आहे. कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याची मुलगी अक्षता बासवाणी कमती हिनं वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. तिनं आपल्या विजयाचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं. त्यांचे वडील बेळगावात शेतकरी आहेत. जेव्हा आम्ही भारत निर्माणाची गोष्ट करतो, तेव्हा युवा शक्तीच्या संकल्पांचा तर नवीन भारत न्यू इंडिया आहे. न्यू इंडिया नव्या भारताच्या निर्माणात केवळ मोठ्या शहराचं योगदान नाही, तर लहान शहरं, गावं, कसब्यातून येणारे युवक, मुलं, यंग स्पोर्टिंग टॅलेंट्स यांचंही मोठं योगदान आहे. हेच खेलो इंडियाच्या या कहाण्या सांगत आहेत. यंग स्पोर्टिंग टैलेंट्स उनका भी बहुत बड़ा योगदान है. मेरे प्यारे देशवासियों,
आपने कई माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अनेक प्रतिष्ठित ब्युटी कॉन्टेस्टच्या बाबतीत ऐकलं असेल, पण आपण टॉयलेट चमकवण्याच्या स्पर्धेबद्दल कधी ऐकलंय का? अरे, गेल्या जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत 50 लाखाहून अधिक शौचालयांनी भाग घेतलाय. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं नाव आहे स्वच्छ सुंदर शौचालय. लोक आपली शौचालय स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांची रंगरंगोटी करून काही पेंटिंग्स बनवून सुंदर बनवत आहेत. कुछ पेंटिंग्स बना आपल्याला काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ ते कामरूप पर्यंत स्वच्छ सुंदर शौचालयांची छायाचित्र सोशल मीडियावरही कितीतरी पाहायला मिळतील. मी सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांना आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन करतो. में इस अभियान आपल्या स्वच्छ सुंदर शौचालयाचं छायाचित्र #MyIzzatghar यासह सोशल मीडियावर अवश्य टाकावं. मित्रांनो, 2 ऑक्टोबर 2014 रोजी आपण देशाला स्वच्छ आणि उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून एक कायम लक्षात राहील असा प्रवास सुरू केला. भारतातल्या प्रत्येक जणाच्या सहकार्यानं आज भारत 2 ऑक्टोबर 2019च्या खूप अगोदर उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे, ज्यामुळे बापूंना त्यांच्या 150व्या जयंतीला श्रद्धांजली अर्पण करू शकू. स्वच्छ भारताच्या या अविस्मरणीय प्रवासात मन की बातच्या श्रोत्यांचं खूप मोठं योगदान राहिलंय. म्हणून तर आपण सर्वांपुढे हे जाहीर करण्यात मला आनंद होतोय की 5,50,000 गावं आणि 600 जिल्ह्यांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित केलं आहे. आणि ग्रामीण भारतात स्वच्छता कव्हरेज 98% ओलांडून पुढे गेला आहे आणि सुमारे 9 कोटी परिवारांसाठी शौचालयांची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे. माझ्या छोट्या दोस्तांनो, परीक्षांचे दिवस आता येणार आहेत. हिमाचल प्रदेशचे रहिवासी अंशुल शर्मा यांनी मायगोवर लिहिलंय की मला परीक्षा आणि परीक्षा योद्ध्यांविषयी बोललं पाहिजे. अंशुलजी, हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. अनेक परिवारांसाठी वर्षाचा हा पहिला भाग परीक्षांचा मोसम असतो. विद्यार्थी, त्यांच्या आईवडिलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वच लोक परीक्षांशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतात. मी सर्व विद्यार्थी, त्यांचे आईवडील आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो. मला आज या विषयावर मन की बातच्या कार्यक्रमात चर्चा करणं निश्चितच आवडलं असतं, पण आपल्याला हे ऐकून आनंद होईल की 2 दिवसांनंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षकही या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत आणि यावेळी अनेक परदेशातले विद्यार्थीही या कार्यक्रमात भाग घेतील. या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात परीक्षेशी संबंधित सर्व पैलू, विशेषतः स्ट्रेस फ्री एक्झाम म्हणजेच तणावमुक्त परीक्षेबद्दल मी आपल्या नवतरुण मित्रांशी खूप गोष्टी बोलणार आहे. यासाठी मी लोकांना इनपुट आणि आयडिया पाठवण्याचा आग्रह केला होता आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या संख्येनं मायगोवर लोक आपले विचार व्यक्त करत आहेत. यापैकी काही विचार आणि सूचना टाउन हॉलमधल्या कार्यक्रमात मी निश्चितच आपल्या समोर ठेवणार आहे. आपण अवश्य या कार्यक्रमात भाग घ्यावा. सोशल मीडिया आणि नमो ॲपच्या माध्यमातून आपण त्याचं लाईव्ह प्रसारणही पाहू शकता. माझ्या प्रिय देशवासियांनो, 30 जानेवारी पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे. 11 वाजता संपूर्ण देश हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपणही 2 मिनिटं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करा. पूज्य बापूंचं पुण्यस्मरण करा आणि पूज्य बापूंचं स्वप्न साकार करणं, नव्या भारताचं निर्माण करणं, नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचं पालन करणाऱ्या संकल्पांसह आपण पुढे जाऊया.
2019ची ही यात्रा यशस्वीपणे पुढे नेऊया. माझ्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.